मालवण आणि CKP खाद्य संस्कृतीतील लोकप्रिय पदार्थ म्हणजे बोंबील. हा बोंबील जेव्हा विविध मसाले, कोकम आणि भरपूर अशी कोथिंबीरसोबत बनवला तर कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. आजची आपली रेसिपीसुद्धा खूपच चविष्ट आहे. नमस्कार, आलिशान स्वाद अँड ब्लॉग्समध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत आहे. व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पूर्ण बघा. सुके मासोळी बनवताना मी काही इम्पॉर्टंट टिप्स दिल्या आहेत. त्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करू शकता. तर चला, आजची रेसिपी आहे बोंबील मसाला. सर्वात आधी आपल्याला इथे एक बोंबील घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारचे सुके बोंबील इथे मी घेतलेले आहेत. हे 100 ते 125 ग्राम बोंबील आहेत. तर हे बोंबील जे आहेत ते तुम्ही अर्धे भागसुद्धा करू शकता कापून. तर मी इथे अख्खेच बोंबील घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. तर आता इथे मी पाणी टाकलेलं आहे आणि पाण्यात आपल्याला हे बोंबील जे आहे ते भिजत ठेवायचे आहेत. 15 ते 20 मिनटं तुम्हाला हे बोंबील जे आहे ते असेच पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत. त्यामुळे बोंबीलवरची जी रेती किंवा काही धूळ वगैरे असेल तर तीसुद्धा निघून जाते. तर ही रेसिपी जी आहे कोणती पण सुकी मासोळी करताना अशा प्रकारची तुम्हाला भिजत ठेवायचे आहेत, म्हणजे त्यावरती रेती किंवा माती काही असेल, धूळ वगैरे, तर तेही निघून जाईल. तर आता 15-20 मिनटानंतर तुम्हाला हे बोंबील जे आहे ते अशा प्रकारे हाताने चोळून घ्यायचे आहेत. तर बोंबीलमध्ये हा काळा भाग असतो, तर हा काळा भाग जो आहे तो तुम्हाला सगळ्या बोंबीलमधनं काढून टाकायचा आहे आणि त्यानंतर 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने तुम्हाला हे धुवून घ्यायचे आहे. तर आता इथे बोंबील जे आहेत ते आपले स्वच्छ पाण्याने धुवून झालेले आहेत आणि आपण त्याचा काळा भागसुद्धा काढून टाकलेला आहे, साफसुद्धा झालेले आहे. तर आता इथे एक कढई घेतलेली आहे. ही लोखंडाची कढई घेतलेली आहे मी. त्यामध्ये मी 1 चम्मच तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये आपले जे बोंबील आहेत ते धुतलेले ते मी यात टाकून घेतलेले आहे. तर कोणतीही सुकी मच्छी करताना तुम्हाला ही स्टेप जी आहे ती आवर्जून करायची आहे, नक्की करायची आहे. तेल टाकून त्यामध्ये सुकी मच्छी जी आहे ती आपल्याला अशा प्रकारे थोडीशी फ्राय करून घ्यायची आहे. त्यामुळे ओशाळ वास जो असतो, तो उग्र वास, तोसुद्धा निघून जातो आणि टेस्टसुद्धा छान लागते. तर त्यावरती मी थोडंसं हळद टाकलेली आहे आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे. तर अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मीठसुद्धा तुम्ही टाकू शकता. तर आता हळद मिठामध्ये आपल्याला छान हे परतून घ्यायचं आहे. तर 1 ते 2 मिनटं तुम्हाला फक्त इथे बोंबील जे आहेत ते छान तेलावरती परतून घ्यायचे आहेत आणि छान फ्राय करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला हे वेगळ्या प्लेटीमध्ये काढून घ्यायचे आहेत. तर आपले बोंबील जे आहेत ते छान फ्राय झाले आहेत आणि त्यानंतर मी एका वेगळ्या प्लेटीमध्ये हे काढून घेत आहे. तर तुम्ही बघू शकता खूप छान कलर असा आला आहे आपल्या बोंबीलला. तर आता हे प्लेटीमध्ये मी काढून घेत आहे आणि नंतर त्याच कढईमध्ये मी तेल वाढवून इथे कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत. 3 ते 4 कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत आणि त्यानंतर मी इथे कांदा टाकलेला आहे. तर 2 मोठे कांदे जे आहेत ते मी इथे बारीक चिरून घेतलेले आहेत. तर कोणतीही नॉनव्हेज रेसिपी बनवताना तुम्हाला कांद्याचं प्रमाण जे आहे ते जास्तच ठेवायचं आहे. त्यामुळे टेस्ट जी आहे रेसिपीची ती खूप छान येते. तर कांदा जो आहे तो आपल्याला 2-3 मिनटं छान परतायचा आहे आणि छान असा आपला कांदा गुलाबीसर झाल्याच्या नंतर त्यामध्ये मी आलं आणि लसूणची पेस्ट टाकणार आहे. तर 1 ते 2 चम्मच तुम्ही अद्रक लसूणची पेस्ट टाकू शकता. तर इथे मी 2 चम्मच अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकल्याच्या नंतर तुम्हाला छान परत एकदा परतून घ्यायचं आहे. तर 1 मिनटापर्यंत आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये बाकीचे साहित्य जे आहेत ते ॲड करणार आहोत. तर आपला कांदा जो आहे तो छान सॉफ्ट झाला आहे आणि त्यानंतर मी इथे 1 मोठा टोमॅटो जो आहे तो इथे टाकलेला आहे बारीक चिरून. तर कांदा टोमॅटो जो आहे तो आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. तर 2 मिनटं आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे. टोमॅटो जो आहे तो आपला छान सॉफ्ट झाला पाहिजे. तर आता आपला टोमॅटो जो आहे तो छान सॉफ्ट झालेला आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे सुके मसाले ॲड करायचे आहेत. तर चवीपुरतं मीठ मी इथे टाकलेलं आहे 1 चम्मच. 1 छोटा चम्मच हळद टाकलेली आहे. 1 चम्मच लाल तिखट टाकलेलं आहे
इथे मी आगरी मसाला ॲड केला आहे. तर आगरी मसाला जो आहे तो साधारण 1 चम्मच तुम्हाला टाकायचा आहे. तर इथे मी 1 चम्मच पुरता आगरी मसाला टाकला आहे. त्यानंतर मी 1 मोठा चम्मच धने पावडर ॲड केलेली आहे, धने पूड. आणि त्यानंतर मी 1 मोठा चम्मच गरम मसाला पावडर ॲड केलेली आहे. आणि 1 चम्मच त्यानंतर मी 1 चम्मच काश्मीरी लाल मिरची पावडर ॲड केलेली आहे. आता हे सगळे मसाल्यांसोबत आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे. तर 1 मिनटापर्यंत आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मसाले जे आहेत ते आपले करपू नये त्यामुळे मी थोडंसं पाणी इथे टाकलेलं आहे. तर आपला मसाल्यासोबत आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मसाल्याला आपलं पाणी सुटलं पाहिजेत. आणि छान आपल्या आता मसाल्याला पाणी सुटलेलं आहे. त्यामध्ये मी इथे कोकम टाकलेलं आहे. 2 ते 3 पाकळ्या कोकम मी इथे टाकलेलं आहे. हे गावच्या रत्नागिरीतलं कोकम आहे. तुमच्याकडे जे कोणतं कोकम असेल ते तुम्ही यात घालू शकता. तर आता आपल्याला हे मसाला जो आहे तो आपला छान रेडी झालेला आहे. आणि त्यानंतर मी यावरती कोथिंबीर टाकलेली आहे. तर आपल्या मसाल्याला तेल सुटल्यानंतर वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. आणि त्यानंतर आपण जे बोंबील जे होते ते तेलावरती थोडेसे परतून घेतले होते ते आपल्याला यात घालून घ्यायचे आहेत. तर बोंबील टाकल्याच्या नंतर आपल्याला हे मसाल्यासोबत छान मिक्स करायचे आहेत. मसाला जो आहे तो आपल्या प्रत्येक बोंबीलला छान लागला पाहिजेत, छान मुरला पाहिजेत आपला हा मसाला बोंबीलमध्ये. तर 2 मिनटं तुम्हाला मीडियम गॅसवरती हे बोंबील मसाल्यासोबत छान फ्राय करून घ्यायचे आहेत, छान परतून घ्यायचं आहे. तर खूपच अप्रतिम अशी ही भाजी होते. तुम्ही चपाती की भातासोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबत ही भाजी जी आहे ती खाऊ शकता. आता मी इथे 1 मोठा ग्लास पाणी ॲड केलेला आहे. तर बोंबील जे आहे ते आपल्याला आता शिजवून घ्यायचे आहेत. तर पाणी ॲड केल्याच्या नंतर आपल्याला 10 ते 15 मिनटं झाकून ठेवायचं आहे. आणि मीडियम गॅसवरती आपल्याला बोंबील जे आहेत ते शिजवून घ्यायचे आहेत. तर आता तुम्ही बघू शकता आपले बोंबील मसाला जो आहे तो रेडी झालेला आहे. भाजीला वरती छान तेलाचा तवंग आलेला आहे. तर आपली ही भाजी जी आहे बोंबीलची ती रेडी झालेली आहे. तुम्ही ह्याला बोंबीलची रस्सा भाजीसुद्धा म्हणू शकता. तर आपला बोंबील मसाला जो आहे तो रेडी झालेला आहे. तर आता तुम्ही बोंबील जे आहे ते थोडंसं कट करून बघू शकता की शिजलं आहे की नाही. तर चमच्याने दाबून किंवा हाताने दाबून तुम्ही बघू शकता आपले बोंबील जे आहेत ते छानपैकी शिजलेले आहेत. तर आता यावरती तुम्हाला कोथिंबीर टाकायची आहे. तर इथे मी छान बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे. आणि आता आपण ही भाजी सर्व करून घेऊया. तर रेसिपी कशी वाटली नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा. चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला भेटत राहतील. आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. भेटूया पुढच्या अशा एका इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त काजूस्त राहा.